नमस्कार. आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतील सन 1990 ते 1995 या कालखंडातील इयत्ता 5वी बालभारती या पुस्तकातील दादू हा पाठ बघणार आहोत. या पाठाचे लेखक आहे वी.स. खांडेकर. मी इथे शिकायला आलो होतो. 2 खोल्यांचे घर मिळाले होते आणि मालकातर्फेच दादू नावाचा अनुभवी गडीही लाभणार होता. दादू ही व्यक्ती वरवर पाहिली तर जरा विचित्रच दिसत होती. एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्याची लकब होती. स्वारीने अंगात नुसता एक फाटका कोट घातला होता. बरे, त्या कोटाला बटणे तरी असावीत. त्याच्या उघड्या छातीवर पिकलेल्या केसांचा एक पुंजका मध्येच उठून दिसत होता. तो पाहून वाळलेल्या गवताची आठवण झाली मला. वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला. तेव्हा माझ्या मनात आले, या बावळट म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणे महामूर्खपणाचे होईल. ही बावळट पिढा चुकवायची एक नवीन युक्ती मला सुचली. दादूचा पूर्वीचा पगार फक्त 3 रुपये होता. आता तो 4 किंवा 5 रुपये मागेल आणि तसे मागितले की तुझ्यासारखा लबाड मनुष्य मला नको असे आपल्याला सहज म्हणता येईल. असा पोक्त विचार करून मी दादूला म्हटले, मी सांगेन ते काम करावं लागेल तुला. त्याने मोठ्या आनंदाने मान डोलावली. पगार काय घेणार तू? मी प्रश्न केला. त्याने हसत उत्तर दिले, पूर्वी मिळत होता तेवढाच द्या. अरे पण तेवढा म्हणजे किती? आता चोर बरोबर सापडणार या कल्पनेने मी हसत हसत विचारले. 3 रुपये, दादूने उत्तर दिले. मी चकित झालो. या अडाणी गड्यातला प्रामाणिकपणा दिसताच माझ्या मनात एक कसली तरी उज्ज्वल छटा चमकून गेली. मी काहीच बोलत नाही असे पाहून दादू म्हणाला, 2.25 रुपयांवर सुद्धा राहीन मी साहेब. ती वाढलेली दाढी, तो सुरकुतलेला चेहरा, उघड्या छातीवरला तो पांढऱ्या केसांचा विचित्र पुंजका, या साऱ्या कुरूपतेच्या आड एक वेगळे सौंदर्य आहे असा मला भास झाला. हा भास क्षणिक नव्हता. मी सांगेन ते काम करायला हवं असे कामावर ठेवताना मी दादूला बजावले होते. पण मला त्याला काही सांगण्याचा प्रसंगच येत नसे. मी सकाळी उठण्याच्या आधीच गवळ्याच्या घरून तो दूध घेऊन येई. मी उठून चूळ भरायला लागलो की दादूचा स्टोव फरफरू लागे. मला चहात कमी साखर लागते हे त्याला दुसऱ्यांदा काही सांगावे लागले नाही. मला काडीचाही त्रास होऊ नये म्हणून तो जी धडपड करी ती पाहिली की मला आईची आठवण होई. दादू पंपाने पाणी काढू लागला की माझ्या मनात येई, या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे त्याप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतकरणातही प्रेमाचा एक गोड झरा आहे. दादूने माझी सर्व माहिती केव्हाच काढून घेतली होती, पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे. 1-2दा रंगात येऊन त्याने आपली थोडीफार माहिती मला सांगितली होती. त्याचा मुलगा माझ्या एवढाच होता. सोलापूरला कुठल्याशा गिरणीत होता तो. दादूच्या खेड्यातला जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवले. फार उशिरा झालेला एकुलता एक मुलगा होता तो त्याचा. तुम्ही आईबाप सोलापूरला मुलाकडे का राहत नाही म्हणून मी त्याला विचारले. तेव्हा त्याने उत्तर दिले, आम्ही दोघं सोलापूरला गेलो की तिथं पोराचा खर्च वाढणार. मग तो सावकाराकडली जमीन सोडवून कशी घेणार? बायको इथं कडधान्याची मोड विकून 4 पैसे मिळवते. सोलापुरात ती काय करणार? तिथं मोड खपतात की नाही कोण जाणे. नि सोलापुरात इथल्यासारखी कॉलेजे नाहीत. तेव्हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिथं कोण काम देणार? पण मुला वाचून कसं करमतं रे तुला? न करमायला काय झालं साहेब? तुम्ही नाही का आलाय आई वडिलांना सोडून? तसाच माझा मुलगा मला सोडून गिरणीत गेलाय. मी इथं तुमचं काम करतोय ना. सोलापुरात अशीच कुणीतरी म्हातारी त्याला जेवायला घालत असेल. 3 महिन्यांत दादूची नि माझी कमीत कमी 3 वर्षांची ओळख आहे असे वाटू लागले. क्रिकेट जोरात सुरू झाल्यामुळे
कित्येकदा रात्री 8 वाजेपर्यंत मी बिऱ्हाडी येत नसे. पण मला कितीही उशीर झाला तरी ओट्यावर अंधारात दादू माझी वाट पाहत बसलेला असे. एखाद्या दिवशी मला यायला उशीर झाला नि डब्यातला भात निघून गेला तर दादू लगेच स्टोव पेटवायला उठे. थंडगार झालेला भात स्टोववर तापवला म्हणून त्याला उणउणीत भाताची गोडी कशी येणार. पण दादूने ऊन केलेला तो भात खाताना मला फार गोड वाटे. त्या गोडीचा उगम अन्नात नव्हता, दादूच्या मनात होता. एका रविवारी दादूची स्वारी क्रिकेटच्या मैदानावर दिसली. तेव्हा तर मी थक्कच झालो. रात्री मी त्याला विचारले तेव्हा म्हातारा लाजेने अगदी चूर झाला. पण थोड्या वेळाने त्याने ते कारण सांगितले. आदल्या दिवशी मी फार चांगला खेळलो होतो. दादू सकाळी खानावळीत डबा आणायला गेला तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यां माझ्या पराक्रमाच्याच गोष्टी चालल्या होत्या. त्या ऐकून दादूला वाटले आपल्या साहेबांच्या खेळाची सारी लोक इतकी स्तुती करतात तेव्हा आपणही तो पाहावा. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला. जहागीरदार नावाचा माझ्याच कॉलेजातला एक मित्र आमचा कप्तान होता. माझी फलंदाजी नि त्याची गोलंदाजी असा धुव्वा उडवला आम्ही दुसऱ्या बाजूचा. परत येताना मी जहागीरदाराच्या गाडीमध्ये बसलो. गाडी हाकणे आणि सामन्याच्या गप्पा मारणे या 2 गोष्टींपैकी अधिक बेफामपणे तो कोणती गोष्ट करत होता हे सांगणे फार कठीण होते. खेळताना मनुष्याला भान नसते, त्यामुळे खेळाच्या श्रमाने माझे अंग किती आंबून गेले आहे याची कल्पना गाडीत बसेपर्यंत मला आली नाही. मग मात्र अंग ठणकू लागले. माझ्या बिऱ्हाडापाशी गाडी येताच मी उतरू लागलो. तेव्हा जहागीरदार म्हणाला, आमच्या बंगल्यावर चल की. मी म्हटलं, माझ्याच खोलीवर आपण चहा घेऊ. चहा? तो मोठ्याने हसत म्हणाला. मग काय मागवू? बियर, तो शांतपणे म्हणाला. दादू ते ऐकत होता. मी विचारात पडलो. ते पाहून जहागीरदाराने दादूला बियर आणायला सांगितले. सापावर पाय पडावा तसा दादू दचकला आणि भूत दिसले तर मनुष्य ज्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिल त्या दृष्टीने तो माझ्याकडे बघू लागला. मी म्हटले, अगदी धावत जा, जहागीरदाराला हवी आहे. तो जहागीरदार असेल नाहीतर राजा असेल, तुम्हाला मी दारू आणून देणार नाही. मी हळूच म्हटले, दादू, या महिन्याला तुला 1 रुपया जास्ती देईन. मुकाट्यानं जा. नी 1 सोडून 100 रुपये दिलेत तरी. दादूने माझी नोट फेकून दिली. मी संतापाने म्हटले, नोकरीवर ठेवलं तेव्हा मी सांगेन ते काम करायचं कबूल केलं होतंस तू. आताच्या आता गेलास तर बरं आहे, नाहीतर माझी नोकरी जाईल, होय ना? नमस्कार साहेब. असली कामं करून जगण्यापेक्षा पोटात काटे भरीन. पण त्याचा आवाज घोगरा झाला होता. डोळेही भरून आले होते. पुढे एक शब्दही न बोलता तो चालू लागला. माझी मलाच लाज वाटू लागली. मी धावत गेलो. दादू फाटक उघडत होता. मी त्याचा हात धरून म्हटले, दादू, कुठं चाललास? तुमच्या आई साहेबांकडं. माझ्या आईकडं? हो. कशाला? त्यांच्या झाडाला कीड लागली हे सांगायला. रागीट स्वराने मी उद्गारलो, मी वाटेल ते करीन. तुला काय करायचं त्याच्याशी? मला काय करायचं? मला माझ्या मुलाला सांभाळायचंय. तुझा मुलगा तर सोलापुरात आहे. होय साहेब. तिथं तो काही भलतं सलतं करायला लागला तर त्याच्याजवळ असलेल्या म्हाताऱ्यांनी त्याला आवरायला नको का? तिथं लोकांनी त्याला सांभाळायला हवं. मग इथं मी? त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले. त्याच्या पाठीवरून हात फिरवत मी म्हटले, रडू नकोस दादू, तुझी नोकरी कायम आहे. नोकरी करता मी रडत नाही साहेब. तुमच्या ऐवजी माझा मुलगा दारूच्या गुत्त्यात दिसला असता तर मला जेवढं दुःख झालं नसतं तेवढं मगाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं तेव्हा झालं. दादूचा हात धरून मी त्याला घरात नेले. मी खोलीत गेल्याबरोबर जहागीरदार म्हणाला, कुठं गेला होतास? बाहेर तारावाला आला होता. तार? कुणाची तार आली बुवा यावेळी? आईची. फार आजारी आहे ती. मी घाईघाईने ट्रंक उघडली. खुंटाळ्यावरचे कपडे काढले आणि सामानाची बांधाबांध करू लागलो. जहागीरदार म्हणाला, बरं मी जातो हं. त्याला दारापर्यंत सोडून परत आलो.
दादू एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसत उभा होता.